नमस्कार, मी डॉक्टर मंजिरी वळसंकर, डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे. आपण आता बघूया की जे आपले परदेशातले पेशंट टेस्ट ट्यूब बेबीसाठी येतात त्यांच्यामध्ये आपण नेमका कुठला प्रोटोकॉल वापरतो ज्यामुळे सक्सेस रेट एवढे चांगले येऊ शकतात. ज्यावेळेस आपल्याला परदेशातल्या पेशंटला आपल्याकडे यायचंय टेस्ट ट्यूब बेबीसाठी, कागदोपत्री पूर्णपणे कायदेशीररित्या पूर्तता केल्याशिवाय आपण पेशंटला इथे बोलवत नाही. कागदोपत्री आणि एम्बसीचे जे काय आहे ते सगळं व्यवस्थिशीर केलं जातं. त्यानंतर पेशंट भारतात आल्यानंतर आणि आमच्या सेंटरमध्ये आल्यावर FRRO इंटिमेशन केलं जातं आणि मग ट्रीटमेंट सुरू केली जाते. आता टेस्ट ट्यूब बेबी म्हणलं की इंजेक्शन झाली आणि एम्ब्रिओ ट्रान्सफर आणि ओवम पिकअप. सो पहिल्या सायकलला परदेशातल्या पेशंटमध्ये आम्ही नेहमी ओवम पिकअप करून घेतो. म्हणजे आपण 15 दिवस इंजेक्शन दिली जातात, नंतर भूल देऊन आपण संबंधाच्या जागेतनं भूल पूर्ण असताना ओवम पिकअप शस्त्रक्रिया करतो आणि ही अंडी बाहेर काढून तिच्या पतीचं वीर्य घेऊन आपण बाळ बनवतो. हे बनवलेलं बाळ फ्रीज केलं जातं आणि पेशंट परत तिच्या देशी परतते. 2-3 महिने मध्ये ब्रेक देऊन तिची व्यवस्थित तब्येत सुधारली जाते. जे काही डेफिशियन्सीज आहेत, फॉलिक ऍसिड, व्हिटॅमिन डी, त्यावर काम केलं जातं. पेशंटची ओव्हरऑल हेल्थ अत्यंत सुधारल्यानंतर मग आपण नैसर्गिक पाळीवर रेडीमेड जे आपण बाळ बनवलं होतं 2 महिन्या अगोदर ते आपण एम्ब्रिओ ट्रान्सफर करतो. यांनी काय होतं की पेशंटची शारीरिक, मानसिक आणि इमोशनल तयारी पूर्ण प्रेग्नन्सीसाठी झाली असते. काही पेशंटला डायबिटीज, शुगर, बीपी असं असल्या कारणाने त्यांच्यामध्ये आपल्याला थोडा अवधी मिळतो की व्यवस्थिशीर हे सगळं करेक्ट केल्यानंतर आपल्याला बाळ आत सोडता येतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, ह्या फ्रोझन एम्ब्रिओ ट्रान्सफर स्प्लिट किंवा सँडविच पद्धतीने टेस्ट ट्यूब बेबीचा सक्सेस रेट हा 15 ते 20% परदेशातल्या पेशंटमध्ये खूप चांगला देता येतो, ज्यामुळे पेशंटला खूप जास्त फायदा दिसून आलेला आहे. धन्यवाद.